भाजपा धुळे ग्रामीण महानगर मालेगाव जिल्ह्याची संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान आढावा बैठक संपन्न। भारतीय जनता पार्टी धुळे ग्रामीण महानगर व मालेगाव जिल्हा संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान आढावा बैठक आज दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजता आमदार अनुप अग्रवाल यांच्या वार रूम कार्यालय हॉटेल गणपती समोर सदर आढावा बैठक पार पडली। या आढावा बैठकीत राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, भाजपा प्रदेश महामंत्री विजय भाऊ चौधरी, विभाग महामंत्री रवींद्रजी आनासपुरे, माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, राज्याचे माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, आमदार दिलीप बोरसे, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम बदाने, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, धुळे ग्रामीण भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपडकर, मालेगाव जिल्हाध्यक्ष निलेश कचवे, सदस्यता नोंदणी विभाग संयोजक डॉक्टर राधेश्याम चौधरी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियाना संदर्भात या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले। त्याचबरोबर या सदस्यता नोंदणी अभियानात 1000हून अधिक नोंदणी करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार देखील करण्यात आला। मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी, भाजपा प्रदेश पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, जिल्हा पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी, विविध आघाड्या, नगरसेवक, मोर्चा जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, जिल्हा सदस्य, नोंदणी अभियान समिती, मंडळ, विविध मोर्चा आघाड्या, प्रकोष्ठ अध्यक्ष, सरचिटणीस, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, आजी माजी नगरसेवक, विविध बँका, सोसायट्या संचालक, मार्केट कमिटी संचालक व जिल्ह्यातील आजी माजी ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सदर ही आढावा बैठक पार पडली। यावेळेस या बैठकीसाठी भाजपा सदस्यता नोंदणी जिल्हा संयोजक किशोर सिंघवी, महानगर सदस्यता नोंदणी संयोजक ओम खंडेलवाल, मालेगाव सदस्यता नोंदणी संयोजक धनराज पवार यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। कारण आपला अप्रोच नाही म्हणून, कारण आपला संवाद नाही म्हणून, आपला तिथं संबंध नाही म्हणून, आपण तिथं जात नाही म्हणून, तेव्हा त्या प्रत्येक याच्या व्यक्तीकडे घराघरात असलेला त्या निमित्ताने पोहोचायचंय। एक चांगलं वातावरण जे आपल्या आचरणात असतं, जे आपल्या नेहमी व्यवहारात असतं, ते प्रत्यक्ष लोकांना दिसण्यासाठी हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। हे सगळे कार्यक्रम करावे। रोज मी किती गेले आणि माझ्या मार्फत किती झाले असे सांगा।